नमस्कार. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आशूचा हेअरकट वगैरे झाला आणि त्यानंतर आता आजचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझे कामांचे रुटीन किंवा थोडंफार काय जे आजचं काय आशूचा जो हेअरकट अर्धा बाकी होता तो आज जो पूर्ण करणार आहे ते सुद्धा याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसेच आता मी घरी आहे एकटे, कारण की सर्व गेलेले आहे बाहेर. तर आता हा एकटा सोलो टाइम आहे, तो मी एन्जॉय करत आहे. तर कामं सगळे सकाळचे बाकी आहे, पण चला म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करून घ्यावं. आणि कामाचं काय एकटंच असल्यामुळे थोडेसे आरामशीर माझे कामं आजचे जे काय आहे ते होणार आहे दुपारपर्यंतचे, कारण की संध्याकाळी सर्व येतील तर मग संध्याकाळची आपली कामाची गडबड ही वेगळीच असते. तसेच आशवीला सुद्धा दुपारी हेअरकट तिला न्यायचं आहे, कारण की काल तिचा हेअरकट व्यवस्थित झालाच नाही. ते शॅम्पू व्यवस्थित झाला नव्हता, त्याच्यामुळे त्याचा हेअरकट जो आहे तो अर्ध्यातच राहिला. तर असं आजचा दिवसमध्ये सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता मी सकाळी जरी एकटी आहे तरी कामं जर करावं लागतं तर कामाची सुरुवात करते. आता मी सर्व रूम वगैरे झाडून घेते, त्यानंतर कपडे वगैरे मशीनमध्ये टाकायचे आहे. म्हणजे सकाळचे जे कामं आहे ते कामं करून घेते आणि मग आपण भेटूया थोड्याच वेळात. आणि आता मी झाडतच असताना आशिष आले नाश्ता घेऊन. मी घरं वगैरे झाडत होती. आता ते घरं झाडण्यामध्येच नाश्ता केला. घरं झाडणं बाजूलाच राहून गेलं. आणि आता नाश्ता झाल्यानंतर मस्त गरमागरम चहा ठेवते आणि आता मी मस्त चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर मी माझे जे काम आहे त्याची सुरुवात करते. आणि असा गरमागरम चहा म्हणजे एक वेगळीच मजा. चहा सोबत मी घेत आहे शंकरपाळे, कारण दिवाळीचा फराळ संपत आलेला आहे आणि चहा शंकरपाळ्याची एक वेगळीच मजा आहे. तर चहा शंकरपाळे घेत आहे. आणि आता माझे सकाळचे सर्व कामं झाले, तर खूप टाइमपास करत माझे सर्व कामं जे आहे ते झालेले आहेत. स्वयंपाक वगैरे आणि जेवण वगैरे पण झालेलं आहे. त्यानंतर आश्वी घरी आली. त्यानंतर आश्वीचे परत एकदा हेअर वॉश केले, कारण की तिचा कालचा हेअरकट आहे तो बाकी होता, म्हणून परत एकदा हेअर वॉश केले आणि आता आम्ही तिचं हेअरकट करायला जातोय. तर आता तिथे गेल्यानंतर परत आश्वीचं जे काय फायनल लुक आहे हेअरकटचं ते दाखवते. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता आम्ही परत एकदा इथे आलेलो आहे, म्हणजेच यश पार्लरमध्ये. तर आता इथे आश्वीची हेअरकट चालू आहे आणि खूप छान यांनी हेअरकट केला होता आश्वीचा. आणि खूप असं कॉर्पोरेट होतं, म्हणजे काल आश्वी खूप रडत होती, तर तरी पण छान तिला व्यवस्थित समजावून वगैरे छान त्यांनी हेअरकट केला होता. तिला बरंच मनवलं होतं. आणि आता त्यानंतर आता परत आश्वीचा तर चांगलाच मूड आहे, त्याच्यामुळे काही आज आश्वी मनवायची गरज नाही आहे. आश्वी आज स्वतःहूनच छान कट करू देते. आणि मग आश्वीचा कट करता आम्ही छान मस्त गप्पासुद्धा मारलेल्या आहे, ज्या की आहे यूट्यूबबद्दल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूट्यूबबद्दल पण काही थोडीफार गप्पा गोष्टी आमच्या ऐकायला भेटतील, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही बघितलंच असेल आश्वीचे हेअर्स भरपूर लॉंग आहेत, म्हणजे आश्वीचे फेस बऱ्यापैकी वाढले होते आता. आणि त्याच्यात मी असं ठरवलं की नुसतंच लेवल किंवा यू कट करण्यापेक्षा थोडंसं स्टेप टाकावं, जेणेकरून थोडंसं स्टायलिश लुक करता येईल. किंवा एरवी जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा नेहमीच ते पोनी घातण्यापेक्षा काहीतरी छान असे कट केला की छान दिसेल, म्हणून मी अशी लेयर्स पाळायला सांगितले होते. आणि तसंच त्यांनी सुद्धा छान असं लेअर कट आश्वीचा केलेला आहे. आज गाडी खुश आहे जरा. काल ते जास्त त्रास झाला होता मला. असं वाटतं ना तिच्या स्कॅल्पवर काहीतरी असं दुखते. आग होती का उचलताना बेटा? इथे दुखतं का तुझं? मग सोडताना दुखते का इकडे? हे असं करतो आपण विंचरायला, ठीक हा. स्कॅल्प सेन्सिटिव्ह झालेले ना डॅमेजमुळं तरी दुखते बेटा. असं गुंता काढायला करतेस त्याच्यामुळे होत असतं ते. आपण भांग पाडतानाच सांगते, भांग पाडते ना मी तिचा, हा ते त्याच सांगते.
आम्हाला नंतर तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे बरं. बिलकुल छान वाटतं. मस्त झाला. एकदम सुंदर. सॉरी एकदम छान. सुंदर दिसते की नाही तू आता? बघ अशी किती छान झाले बघ केस. आता तू मोकळे जरी ठेवले तरी चालतात. खालून आम्ही एवढे बी cut तेच. करून टाकू आपण. ते काय व्हायचं तिचं नुसतं तीच हेअरस्टाईल राहायची. आता कसं तुम्ही पोनी टाका हा, ते- तरी छान दिसतं. पॅक केलं तरी पण नाही दुखणार बेटा, नाही दुखणार. मी एकदम हलकी हाताने कालचा ब्लॉग टाकायला पाहिजे होता. कालचा घेतली ना आधी शूटिंग. घेतली का? मग घेत नव्हती का मी, म्हणून म्हणत होती की फोटो दुसऱ्याच्यात काढा, मला माझं घ्यायचं. घेतलंय रडताना. मग तो आज कंटिन्यू, म्हणून मी म्हटलं 2-4 दिवसांनी परत मग माझं ना ते व्हिडिओ राहून गेला असता. म्हटलं आजच्या आज हिचं काम करून टाकून म्हणजे तो पूर्ण कंटिन्यू होऊन जातं. रोज एक अपलोड केलंच पाहिजे बरं. हो ना. भरपूर माझे 260च आहे. आणि माझं तर खूप जुनं अकाउंट आहे, जवळपास 2009 मधलं का 10 मधलं आहे. नाही, मी 2 वर्ष म्हणजे मागच्या गुढीपाडव्याला ओपन केलं होतं. मागच्या अच्छा. तर पहिला व्हिडिओच माझा गुढीपाडवा. हो का? तर तुम्ही किती काय करायचं, सकाळचा एक टाइम फिक्स ठेवायचा बरोबर बेटा. आणि त्या टाइमात टाकायचं. समजा तुमचा 8 ते 9चा जो टायमिंग आहे, हा. तुम्ही जर त्या टाइम मध्ये टाकलं ना तर खूप येतात बिलकुल. सकाळचा 8 ते 9. स्टँडर्ड टाइम आहे तो. सगळे ऑनलाईन असतात त्यावेळी टाकायचं. मी काय करते आता, रील तर भरपूर केलेल्या इंस्टाग्रामवर. मी अशा माझ्या पर्सनल अशा तर म्हटलं की काय करायचं की रोज रात्री एक रील टाकून द्यायचा, रील शॉर्ट वगैरे. बरोबर. आणि दुपारी 1 वाजता लॉंग व्हिडिओ, कारण की मला एडिटिंग पण नाही होत ना. आणि आता एक दिवस आड करते मी, म्हणजे हो. आणि त्याच्यात काय करायचं, तुम्ही जेव्हाही व्हिडिओ टाकला ना, आता मी ते सबस्क्राईबर वाढवायसाठी करते तसं, फॉलोअर्स वगैरे तरी खूप वाढतात. तर जेव्हा आपण टाकतो तर व्हिडिओ टाकल्याबरोबर आपण पाहायचा, पहिलं लाईक आपण देऊन टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याच याच्यामधून काय म्हणतात, युट्यूब मधून डायरेक्ट शेअर मध्ये जायचं. म्हणजे तेच शेअरवर क्लिक करायचं. शेअरवर तुमचं फेसबुक स्टोरी, इन्स्टा स्टोरी ते टाकायचं. ते टाकते मी. हा, डेली तितके शेअरिंग असले पाहिजे. आणि जे जवळचे लोक आहे की त्यांना तुम्ही शेअर करून द्यायचं. मी स्टेटसला टाकते व्हॉट्सअप. स्टेटस फक्त skip करतात. पर्सनली टाकायचं म्हणताय का तुम्ही नंबरला? पर्सनली टाकायचं. म्हणजे त्याच्याने काय होत माहिती का, हां तुम्हाला जर एका रीलवर तुम्हाला 1K व्ह्यूज हां. तर असं जर तुम्ही प्रोसेस केलं ना, तुम्ही 200 वर जातात. माझे तसेच गेले वाढत. मला पण माहित नव्हतं. या क्लासच्या पोरी सांगतात ना, हां हां हां. तर त्यांनी माहित पडले ह्या गोष्टी. तुमचं याचं असेल ना पार्लरचं. पार्लरचा. मग तुमचे किती आता सबस्क्रायबर? माझे 246. हो का? तुमचे तर खूप कंटेंट खूप छान आहे याचं. नाही, माझं काय होते, मी आज व्हिडिओ टाकला तर 15 मिनिट पाहिजेच नाही. माझा तोच झाला ना मागे, तोच प्रॉब्लेम. त्याच्यात एक काय असतं की जर आपण कंटिन्यू राहिलो ना, तरच हो ना. मग माझा तोच विषय झाला. मी मागं माझी इतकी छान, म्हणजे काहीतरी एकदम छान लिंक लागते आणि त्याला कन्सिस्टन्सीच आहे बरं का, रोज ते टाकलं पाहिजे. रोज जर असला ना तर वाढतच जातात. वाढ- वाढत जातात तेवढे. हा व्हिडिओ मला तुम्ही शेअर करा, मी टाकून देईन. तुमच्या युट्यूबवर जरी टाकला ना तरी मी टाकून देईन. म्हणजे मग त्याच्याबरोबर हे वाटतं ना, बरोबर बघा तुमची मॉडेल. खूपच सुंदर आहे एकदम. हा तुझा उल्फ कट दिसतो. उल्फ बघ, छान आहे ना अश्विनी? भारीच दिसते. आता पोनी टाका की काही टाका. समोरचे पण येऊन जातील समोर. आता पोनी मध्ये सर्वच बसते. ते शाळेच्या ह्याच्याने होऊन जाईल. हा आणि बेल्ट लावून दिला की टेन्शनच नाही. नाही, बेल्ट आहे ना स्कूलला. Okay. आलंच नाही वाटतंय अजून. जरा शिकते बरोबर. 2 मिनिटं बस. असं पाहिलं तर वाटतं की अरे तुझे इतके छोटे कट आहे. घरी राहिली की मस्त इथून फक्त असं पप टाकायचा आणि पूर्ण मोकळी. खूपच सुंदर दिसते तू. अशी हलू नको एक मिनिट.
भाग्यशीचं झालं नाही का कामाचं? नाही वाटतं, मी त्यांना फोन लावला पण रिसिव्ह नाही केलं. ओके. आणि आता अश्वीची हेअरकट झालेली आहे आणि आम्ही घरी चाललेलो आहे. आणि असं झालंय अश्वीचं फायनल हेअरकट लुक. जर तुम्हाला अश्वीचा हा लुक आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू. बाय.